उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज पक्षीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आई वडिलांची पुण्याई बंगला फणसपाडा बेलापूर या ठिकाणी राहणाऱ्या वहिनींना भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे सुप्रिया उमेश गजणे कोळी. बघूया या वहिनी काय म्हणतात. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया गजणे कोळी कुटुंबाला. चला. घ्या उखाणा घ्या. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, उमेशरावांसाठी आई वडील जोडले. अरे हो का. अरे वाईट केलं तो. चांगलं केलं चांगलं केलं. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मोठी नणंद. ही माझी आई. नमस्कार. ही जाव. ती एक नणंद. ती एक नणंद. ही माझी सासूबाई. नमस्कार. ही पण माझी नणंद. ती नमस्कार. मोठी जाव लास्टला. नमस्कार. हा बाकी सर्व आमचे शेजारी. नमस्कार हा सगळ्यांना. आहात ना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चांदीच्या ताटात सोन्याची वाटी. शशिकांत रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी. हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात. नागेशरावांचे नाव घेते होम मिनिस्टर आले घरात. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण. आज बालपण चेंबूरचं. चेंबूरला कुठे. चेंबूरला लोकमान्य टिळक चाळ आहे. चाळीमध्ये आम्ही राहायचो पहिले. त्यानंतर माझे वडील एक्सपायर्ड झाले. मग आम्ही किती वर्षाचे होतात तेव्हा तुम्ही. तेव्हा मी 6वीला होती. 6वीला. आणि किती भावंड तुम्ही. भाऊ आम्ही 4. 2 बहिणी आम्ही आणि 2 भाऊ छोटे. आणि मग बाबा गेल्यावर वडील गेल्यावर ते आमच्या मम्मीने माझ्या सर्व घरकाम करून सर्व आम्हाला स्वतःच्या पायावरती उभं करून आम्हाला सर्व शिक्षण दिलं. आईने खूप मेहनत आईने खूप मेहनत केली. आता वडिलांच्या ह्याच्याने आमची मम्मीने स्वतःहून बेलापूरला म्हणजे आमचं इथे घर घेतलं बेलापूरला. आणि मग तिने आम्हाला मोठे केले. शिक्षण अजून जो छोटे भाऊ 2 आहेत ते खूपच छोटे. म्हणजे अजून त्यांचं 12वीला एक आहे, एक 10वीला आहे काय. तुम्ही बेलापूरला आलात तेव्हा मग तुम्ही कितवीत होता. बेलापूरला असताना मी आता 10वीला होती. 10वीला. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं. माझं बालपण बेलापूरचंच. तुमच्या घरात कोण कोण. आई वडील 2 भाऊ आणि 5 बहिणी. बरं. मग आता मला सांगत तुम्ही बेलापूरचे. तुम्ही बेलापुरात आलात. हा मग तुम्ही राहायला कुठे होता. इथेच. मी इथेच होतो. आणि तुमचं घर कुठे माहेरचं. माझा इथेच आहे जवळ जरा म्हणजे कॉलनीमध्ये या बिल्डिंग मध्ये साईडला. बरं आहे जवळच्या जवळ सगळं. हा माहेरचं नाव काय तुमचं. माझं सुप्रिया सुरेश जाधव. जाधव आडनाव. हा मग सगळं इथल्या इथेच जमलं. हो कॉलेजला जाताना. काय झालं कॉलेजला जाताना. सांगा आता. कॉलेजला जाताना काय झालं. काय नाही असं दररोज बघून बघून हे खेळायला क्रिकेट. कुठे खेळायचे क्रिकेट. काय हो. मैदान आहे समोर. तुम्ही समोर मैदानात क्रिकेट खेळायचे. आणि तुम्ही काय करायचा. रस्ताच तो होता ना. मग तुम्ही जाता येता बघितलं आणि त्यांची विकेट पडली. काय झालं. पडली. जाता येता या बघायच्या तुमच्याकडे. आणि मी पण ऑफिसला जायचो तिथून पण कोण जास्त बघायचं. बघायचे काय हो. ते धक्क्यावरती असायचे कट्ट्यावरती. आणि तुमच्याकडे बघायचे. पण मला तुम्हाला विचारायचे ते तुमच्याकडे बघताय ते तुम्हाला कसं कळायचं. समजायचं ना एकदम. म्हणजे कधी कधी एकदा गरब्यामध्ये मुद्दाम काठी म्हणून मारलेली हातावरती तुमच्या. तुम्हाला अंदाज आला होता हा की हे काय खरं नाही म्हणून.
मग कॉलेजला असताना 11वीला प्रपोज मारला. प्रपोज मारला म्हणजे फेकून मारला? पण गरब्यात काठी मारली, मग प्रपोज काय फेकून काठी मारली? ती मुद्दाम मारली. मग दुसऱ्या दिवशी माझ्या पाठोपाठ आले कॉलेजला हा. आणि मग तिथे वार बोलला मला असं असं तू आवडतेस असं काय हो? बोलते. हे कसं काय बळ आलं तुम्हाला एवढं? नाही बोला होता. एवढे होती तेवढी हिंमत होती. आणि ह्याने नाही म्हटलं असतं तर? परत चालू आपल्या क्रिकेटच. क्रिकेटर. पण ह्याने नाही म्हटलं असतं तर तुम्हाला वाईट वाटलं असतं? थोडं वाटलंच वाईट 5-6 दिवस. हा. दुसरी असती, दुसरी लगेच असती तयार. बघा बोलतायत कसे ते. आता देऊ तुम्हाला काठी ती हातात गरब्याची? नको ना. पण मग जेव्हा तुम्ही प्रपोज केलं तेव्हा लगेच होकार दिला तुम्ही? नाही म्हणून सांगेल म्हटलं. किती दिवसांनी होकार दिला? तरी महिन्यानंतर बोलली. मला सांगा, मग घरी कळल्यावर काय झालं? घरी गेल्यानंतर माझं समजलं म्हणजे मोबाईलच्या थ्रोनी समजलं. कसं काय हो? माझा मोबाईल मामाचा आमचा खराब झालेला, तर माझा मोबाईल आमच्या मामाने घेतलेला. मग ते SMS वगैरे सगळे असतात, मग ते मामाने वाचले. असे SMS आहेत आणि मामाचे फ्रेंड पण होते. मग फ्रेंड ते बघितलं, असं वाचलं सर्व आणि मग विचारलं मला असं असं. मी नाही केलं. नंतरला माझं कॉलेज नाही जायचं हे ते असे सगळे घरातले बोलायला लागले कॉलेज बंद करायचं. नाही म्हटलं मी करणार कॉलेज. मग असं सांगितलं, माझी मागणी यायला लागली मला. मग झालं कोर्ट मॅरेज केलं आम्ही त्यांच्या आई वडिलांच्या थ्रोने आम्ही केलं. आणि मग लग्न झालं. तुम्हाला टेन्शन नाही आलं कोर्ट मॅरेज करताना? असं काय नाही आलं, परंतु जरा त्यांचे पण घरातले नव्हते तेव्हा थोडा वाईट वाटत होता. आमच्या घरातले. मग नंतर त्यांचे लग्न करून आलो आम्ही घरी. त्यांची आई मामी घेऊन इथं आल्या. मला जरा बोलायला लागलं असं काय मग सांगायचं ते. मग वाईट वाटत होतं. मग राहिली मम्मी. महिन्याभरात शेवटी मुलगी आहे मी. शांत झाली. मग आई मग एका महिन्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यात बोलायला लागली स्वतःहून. बरं झालं म्हणजे. आई आली? आई नमस्कार. काय सांगा आता जरा तुम्ही सांगा जावयाबद्दल. आता मुलगी सांगते तेच खरं आहे, दुसरं काय मी सांगू शकते. पण तुमच्यावरती खूप प्रेम आहे तिचं. आणि तुम्ही माझं सुद्धा तिच्यावर आहे. हो माहिती आहे. हो आईचं असणारच मुलीवर. पण तुम्ही खूप कष्ट घेतले. मी त्यांना भरपूर कष्ट करूनच वाढवलेत. 4 मुलं मला आहेत, 2 मुलं आणि 2 मुली. त्यांना भरपूर मी कष्ट करूनच त्यांना वाढवलं. लहान असतानाच वडील गेले. आता मी जॉब करते मंत्रालयामध्ये. पण हाय व्यवस्थित आहे सगळं. पण आता एकदम छान वागतात तुमच्याशी ना? हो माझं जावई. हो आता माझा जावई चांगला. नाही तेव्हा पण मी सपोर्ट केला असतं त्यांना, पण सपोर्ट त्यांनी मला विचारलं नाही. का नाही हो सांगितलं तुम्ही आईला? मी घाबरली. म्हटलं वेगळी कास्ट. आम्ही म्हणजे महाडचे आणि मग एक कोळी. मग वेगळी कास्ट पडली. मग हो का नाही. मम्मीला पण तेव्हा मी डायरेक्ट उडी मारली. पण ठीक आहे. आता आई रागावर ठेवू नका. आता सगळं आता चांगलं आहे. हो की नाही? काय त्यांचा स्वभाव? त्यांचा स्वभाव ना आहेत प्रेमळ. पण एकदा कोण काय बोललं ना का बाबा एकदम वाघ कसा येतो धावून अंगावरती तसं येतात. काय हो? आणि यांचा स्वभाव? जाय तसं आहे, पण तू बोलणं कसं जरा जोराने म्हणजे वाघिणी सर. वाघाची बायको वाघिणीच ना. म्हणजे कसा पिक्चरला वगैरे गेले होते कधी? लग्न झाल्यापासून एकदाच गेलो. आणि लग्नाच्या आधी भरपूर पिक्चर दाखवले. काय हो? आता कसं समोर दिसतात ना सर्व पिक्चर. टीव्हीत दिसतात. लग्नाच्या आधी काय टीव्ही बंद होता? पहिला कसा चुपके सारखा जाऊन गपचूप तिकडून त्यांना कॉलेजमधून उचलायचं बाईकवरून कॉलेजला बंक मारून मग असं खारघर वाशी. आता जरा वेळ काढा आमच्या वहिनींसाठी. इतक्या विश्वासानं तुमच्या घरी आली. हो की नाही? इतक्या विश्वासानं तुमच्यावर विश्वास ठेवून प्रसंगी आईलाही न सांगता या माऊलीनं तुमच्या घरात पाऊल टाकलेलं आहे. तिला जितका आनंद देता येईल तितका आनंद द्या. कारण गृहलक्ष्मीच्या पावलानं आलेली ही माऊली या घराचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आता पहिला खेळ सुरू होणार आणि या पहिल्या खेळासाठी ना मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन तुम्ही गोळा करायचं. वेळ आहे 2 मिनिटाची. बघूया किती बक्षीस मिळवणार. वजन आहे 442 ग्रॅम. वेळ सुरू आहे. कमी कर. 34. शेवटची 40 सेकंद राहिलेली आहे. 40. 30 सेकंद राहिली. 30. पॉइंट कमी करायचं. एक रुपयाचं बारीक 1 रुपयाचं. बरोबर.
थांबा 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 थांबा. एक बारीक पिन सेफ्टी टाईप. अभिनंदन अभिनंदन. एक दोन सगळी नाणी 3 4 5 6 आणि 7 7 गुणुले 200 1400 रुपयाचं बक्षीस माऊलीला मिळालं. मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. बरं सांगा ना, मिस्टरांनी स्वभावात काय बदल करावा? एकच स्वभावामध्ये म्हणजे त्यांचं रागिष्ट जे आहे ना ते बदलून टाकावं. सगळ्यांची म्हणजे रागाने नाही बोलायला पाहिजे, सगळ्यांची प्रेमाने बोला, म्हणजे ओरडून बोलू नका, असं बदल पाहिजे. काय हो करणार आता बदल. कधी? आता चालू करतो उद्यापासून. आणि नाही झाला तर होईल. हा तुम्हीच सांगा. उद्यापासून नाही, आता बोलते नाही, उद्यापासून चेंज नाही होणार. नाही होणार. बघा, काय हो होईल होईल. बघा ते ह्याच्यावरून नाही तर रागवाल मी गेल्यावर. नक्की ना करा ना. काय आहे सांगू, रागावरती ज्याने नियंत्रण मिळवलं ना त्यांचा संसार अधिक सुखानं झाला असं म्हणतात. त्या घरामध्ये अधिक आनंद आलं असं म्हणतात. तेव्हा बघा ही स्कीम आहे, राग कमी करा आणि सुखाची भरभराट घरात मिळवा. काय करणार ना. शुभेच्छा राग कमी करण्यासाठी. आता तुम्ही सांगा हो, यांच्यासोबत यांच्या सभामध्ये माझ्या मुलाला कमी मारणं, अभ्यास नाही करत म्हणून तो जिथे जास्ती मारते. तुमचा राग त्यांच्यावर काढते. तर तुम्ही राग कमी केलात ना की तो राग कमी होईल. बरं काय हो, काय हे मुलांवर मारणं चांगलं आहे का माऊली? तो अभ्यास करत नाही ना, म्हणजे बस रे बस रे बस रे बसता, एक फटका दिला का बरोबर बसतो. आई मग एक मारायला लागतं. तुम्ही ह्याला किती वेळा धपाटा दिला? हा मी नाही मारलं कधी तिला. काय हो आता मारले लहान असताना. तो एक फटका म्हणजे काय मारलं नाही. हा मग तसं मी पण फटकाच देते अभ्यास करायसाठी. अभ्यासाला बसावं म्हणून फटका देते ना, बस अभ्यासाला म्हणून. फटका कमी केला तर तू अभ्यास करणार? योग आईने मारलं कमी तर अभ्यास करणार तू? क्या बात आहे. बघा आता आजपासून तुम्ही सुद्धा बदल करा. हा बरं, आता तुम्ही सगळ्यांनी यांच्याबद्दल सांगा. बोला, तुम्ही सांगा सुनेबद्दल. नमस्कार. नमस्कार. हा व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. हा क्रिकेट खेळता खेळता बघितलं ना कशी विकेट गेली मुलाची. नाही घरात बिरात आमच्याशी सगळं व्यवस्थित असतं. व्यवस्थित आहे. वा. आणि मुलगा चिडतो? मुलगा थोडा चिडतो. मग त्याला सांगा ना जरा कमी चिड म्हणून. हा तसं जास्ती नाही, कमीच आहे. कमीच आहे. आणखी कोण बोलणार? बोला. मी तिची मोठी नंदन आहे. बरं. वहिनी माझी खूप प्रेमळ आहे. आम्ही घरी कधी आलो नाही, काय झालं आम्हाला फोनवरून विचारत असते सारखी, का ताई का नाही आल्या, काय झालं का रागवलेत का आमच्यावर वगैरे, व्यवस्थित लक्ष देते. भाऊ पण आहे, प्रेमळच आहे, पण तो पण आमच्यावर कधी कधी ओरडतो. ती त्याला ओरडत असते, कशाला, त्या मोठ्या आहेत ना, आणि दोघे पण खूप छान आहेत. आणि यांचं आणि यांचं 29 डिसेंबरला लग्न झालं, कोर्ट मॅरेज झालं. आम्हालाही जास्त काही माहिती नव्हतं, पण फोन मुलं आम्हाला पण ते समजलं. तेव्हा आम्ही लग्नाला आम्हाला तिथे बोलवलं त्यांनी. मग आम्ही गेलेलो. म्हणजे मग तेव्हा तुमचे ते साडी बिडी विकत घेणं राहून गेलं ना? सगळं खरेदी राहिली हो की नाही? खरेदी आमची सगळी, मेकअप वगैरे करायचं सगळं राहूनच गेलं. बरं आता एक मिनिट सांग, किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. 10वा वाढदिवस आहे ना लग्नाचा, तेव्हा पुन्हा एकदा यांचं लग्न. हो चालेल. अजून कोण बोलणार? मी तिची 2 नंबर जाऊ आहे. ती खूप चांगली आहे. ती माझ्या पहिल्या डिलेव्हरीला एवढं बघितलं का मला माझी आई असते ना तिची आठवण, आईची आठवण आली. अगदी मुलीसारखं सांभाळलं ती मला. माझं पण लग्न कोर्ट मॅरेज झालं. माझी आई अजूनपर्यंत माझ्याशी बोलत नाही, पण ही सर्व माझ्या आईसारखीच आहेत. आई माझ्या कुठे असते तुमची? गावातच. मग तुम्ही गेलात का आईला भेटायला? मी प्रयत्न केलेला, पण ती बोलते मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आई, लेकराला तुमची खूप आठवण येते, तेव्हा नक्की लवकर तिला भेटायला जा. आणि लेकराकडे सगळं आहे तुमच्या माऊली. तुम्ही जर कार्यक्रम बघत असाल तर त्यांच्यासाठी तुमचं भेटणं हे सगळ्यात मोठं ऐश्वर्य आहे. जे झालं, जे चुकलं असेल क्षमा करा, लेकरू आनंदात आहे. मी मोठी जाऊ. बोला. ती माझी बहिणीसारखीच आहे आणि माझा भाऊच आहे. माझ्या मुलीला एवढा प्रेम करतो. माझी मुलगी एक 15 वर्षाची आहे, अपंग आहे, पण माझ्यासाठी तो लय करतो. त्याच्या सपनात पण जाते ती, का नाना उभे राहून जाते त्याला सांगायला, नाना साथ घालतो त्याला, पण चालत नाही, बोलत नाही. पण मला कशाची हाऊस नाही होत.
मला ती हाऊस करायला सांगते, पण मी मला हाऊस होत नाही. मला साडी नेसोशी नाही वाटत. ही माझी एक 2 नंबर मुलगी, हा मुलगा, पण ती 15 वर्षाची आहे. कार्यक्रम बघेल नाही बघत, काहीच नाही, समजतच नाही. सगळं मिस करतो. कुठंच नाही, माहेर नाही, सासर नाही, कोणच्या बहीण नाही, आत्या नाही, कोणच नाही मला वाटत. प्रत्येक घरात काय काय कशा कशा पद्धतीच्या संकटांचा पण सामना माझी जाव आहे, पण माझ्या मुलांवर लय प्रेम करतो. हो ना. तिचा मुलगा माझा प्रेमळ सारखा आणि ही मुलं तिला प्रेमळ. असंच प्रेम करत राहतील आणि करत राहा. हा, कारण तेच जास्त महत्वाचं आहे. आता हे बघा, या सगळ्या आठवणी आहेत आणि या सगळ्यांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने आनंद देत आहात. तुमच्या नेहमीच्या आचरणातून तसाच आनंद देत राहा हेच सांगतो. आणि तुम्हाला सगळ्यांना आनंद मिळो असं म्हणत आता आपण पुढच्या खेळाकडे वळणार आहोत. अभिनय करायचा आहे हा, आणि बक्षीस मिळवून द्यायचं. आता आसू नको हसू. हा, बघूया काय होतं. मराठी चित्रपटाचं नाव. बोलू नका, ओठांची हालचाल नाही. तुम्ही ओठांची हालचाल नाही. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. गाणं. गाणं म्हणा. वा वा वा, अभिनंदन. एक मिनिट, नागच आहे ह्याच्यामध्ये. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. हे गाणं बोललं माहिती मला हसायला का आलं. आमचा माझा नंदेचा नवरा आहे ना, त्याचं नाव नागेश आहे. त्याला आम्ही ना याच नावाने गाणं बोलतो लगेच. म्हणजे आता माझा भाऊ सुद्धा त्याचं नाव नागेश आहे. आता तो दिसला की मी हेच गाणं म्हणणार. तो नागपंचमीला पण जन्माला आला ना. हो का? मग त्यांचे तुमचे मिस्टर. वा वा वा, छान छान. मग त्याला लाह्या आणि दूध देत जा. म्हण ओळखा, म्हण. बोलू नका हो, ओठांची हालचाल. वेळ सुरू आहे, तुम्ही पण करा. बोलायचं नाही. अभिनंदन. पण आता आपण बघितलं का, यांनी उंदीर दाखवला आणि त्यांनी जो काय भोका केला होता ना, जोरदार भोका. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि एक चिठ्ठी काढण्यासाठी आता तू ये रे. तू 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 नाव सांग. दक्ष. दक्ष, काय नाव आहे मस्त. घरी कोण कोण आहे तुझ्या? आई डॅडी. आई डॅडी. मी. बर, आई चिठ्ठी काढणार तू यातली? काढ एक चिठ्ठी. मग बघूया. थँक्यू दक्ष. हे तुला झी मराठीकडून भेट वस्तू. घे जा. हे नाव आहे जयवंती कोळी. उभे राहा. नाव सांगा. सौ जयवंती नारायण कोळी. कुठे राहता? शहाबाज. शहाबाज सेक्टर 15 मध्ये. घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या वाट्या 2, सासर माहेरची खूण, नारायणरावांचं नाव घेते, भोंडूंची सून. वा वा वा, चला टाळ्या वाजवून शुभेच्छा. आता घरातलं कोण आहे इथे तुमच्याबरोबर? मुलगी आहे, बोलवा तिला. मुलीला बोलवा. कुठे आहे? या या. आईचा नंबर आता आलेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला? आनंद झाला. आनंद झाला. तुम्ही काय करता? मी आता कॉलेज. कॉलेज कुठल्या इयरला? सेकंड इयर. सेकंड इयर. तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही या खेळामध्ये 10-10 संधी मिळणार. इथे चेंडू ठेवायचा, हॉकी स्टिक्सने मारायचा आणि समोर जे 5 रकाने आहेत त्यापैकी कुठल्याही रकान्यात जाऊन थांबला पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला तयार आहात? तुमच्यापासून सुरुवात.
एक, दोन. तुमची गुणसंख्या आहे 2 आणि आता 5 संधी तुमच्यासाठी. एक, दोन, तीन, तुमची गुणसंख्या 4 आणि आता 2 ही गुणसंख्या आहे. 5 संधी आहेत. बघूया काय होतं. एक, थांबा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू बाबांना द्यायची. उपविजेत्या ठरल्या गजने कोळी वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कोळी वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. बेलापूरमध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा हा नवी मुंबईतला भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.